आणि मेंढरं चारण्याकरता रानोरान फिरावं लागतं. काही माणसालाही असंही खेडेगावाकडे दिसून येतं मित्रांनो. खरं तर खूप खेडेगावाकडला आनंद असतो. मग काय चालय? तर बघू शकता मित्रांनो किती छानपैकी मेंढरं आहेत. बाबळीच्या शेंगा पडलेल्या खात आहेत. ही बाबळ आहे. बाबळीच्या शेंगा मेंढरांना शेळ्यांना खूप आवडतं, त्यामुळे त्यांची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये तर ज्या पुराणे काळामध्ये आपली ही रंगपंचमी कशी साजरी करत होता तर ती आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजेल की आपले 2005-06 ह्या काळामध्ये रंगपंचमी आपण कशी साजरी केली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर जास्त न वेळ घेता तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याआधी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो 2005 ह्या काळामध्ये रंगपंचमी म्हणजे त्या काळाची तो काळ अलग होता मित्रांनो. आणि आताचा काळ म्हणलं तर पैशाचा पाऊस झालेला आहे, म्हणून ह्या रंगपंचमीमध्ये आपला थोडासा बदल खूप झालेला आहे. तर मी काही जुनी जी परंपरा होती ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्णपणे म्हणजे खेडेगावाकडे उन्हाळा जाणवतो तसं सिटीला उन्हाळा जाणवत नाही. कारण की आता हा मार्च महिना चालू झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी काही जणांनी पराठ्या काढून हे केलेले आहेत, फुकून दिलेले आहेत. पाहू शकता फास करून या ठिकाणी फुकून दिलेले आहेत. आणि तिकडून मेंढरं उन्हाची धाप असल्यामुळे सावलीला बसण्याकरता कसे रंजक लागलेली आहे त्यांची पळत येत आहेत. आणि तुम्ही हा घोडा बघू शकताय समोर माझ्या येत आहेत 2 घोडे आणि मेंढरं झाडाच्या सावलीला बसलेत बघू शकताय. असा आहे इकडं आता उन्हाळा झालेला आहे चालू. तर मित्रांनो बघू शकता हा मेंढरं आणि मेंढरं चारण्याकरता रानोरान फिरावं लागतं. काही माणसालाही असंही खेडेगावाकडे दिसून येतं मित्रांनो. खरं तर खूप खेडेगावाकडला आनंद असतो. मग काय चालय? तर बघू शकता मित्रांनो किती छानपैकी मेंढरं आहेत. बाबळीच्या शेंगा पडलेल्या खात आहेत. ही बाबळ आहे. बाबळीच्या शेंगा मेंढरांना शेळ्यांना खूप आवडतं, त्यामुळे त्यांची तुरमळ चालत आहे खाण्याची. तर आपण मित्रांनो आता आलोच शेताच्या जवळजवळ, म्हणजेच आपला जे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता त्याच्याकरता मी आलो बघा शेतामध्ये. आणि ते झाड पण जवळजवळ आलेलं आहे. चला तर मग कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. बघू शकता काही जणांची अजून बोंजरी ही येचून घ्यायची राहिलेली आहे कापसाची. आणि हा पाऊल रस्ता म्हणजेच बैलगाडी रस्ता. आणि इकडून पण हा पाहू शकता पराठ्या केलेल्या आहेत, काढून याचायच्या राहिलेल्या आहेत. आणि इकडून कापूस याचायचा राहिलेला आहे अशा प्रकारे. तर मित्रांनो आपण आलो आहेत शेतामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण हे जे आहे वावर आहे. आणि मी आता बसलोय एका झाडाखाली. ते झाड आहे पळसाचं झाड आहे मित्रांनो. तर त्या पळसाचे उपयोग मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. चला तर मग दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. मित्रांनो हे तुम्ही बघू शकता हे जे आहे पळसाचं झाड आहे. आणि हे पळसाचे झाड प्रत्येक गावामध्ये शेतामध्ये हे तुम्हाला बघायला भेटतं. आणि ह्या पळसाच्या झाडाला फक्त जसं की बेलाच्या झाडाला जसे 3 पानं असतात तसेच ह्या पळसाच्या झाडाला पण मित्रांनो बघायचं म्हणलं तर 3च पानं दिसतात तुम्हाला. का पाहू शकता हे असं आहे. आणि ह्या आपण तुम्ही बघू शकता का बघू शकता हे 3 पानं. जसं बेलाच्या झाडाला जसे 3 पानं राहतात तसंच ह्या पळसाच्या झाडाला पण 3च पानं असतात मित्रांनो. बघू शकता किती हे मस्त झाड आहे. आणि आपलं 2005 ह्या काळामध्ये आपली ही रंगपंचमी कशी साजरी करत होता मित्रांनो तुम्हाला. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो. हो का हे जे खाली पडलेले आहेत फुलं बघू शकता. हे फुलं असे जमा करून आपण असे हे येचून ह्याला न्यायचं घरी. आणि एका ह्याच्यात उकळामध्ये खलबत्त्यामध्ये वाटून ह्याचा कलर करून आपण ही रंगपंचमी आपण साजरी करत होतो.
पण त्या काळाची परिस्थिती अशी असते की मित्रांनो, त्या काळामध्ये पैसा खूप कमी होता आणि पण त्यावेळेची रंगपंचमी खरंच खूप वेगळी आणि तवाचा उल्हास खूपच अलग आनंद होता. पण आता रंगपंचमीला तसा तर आनंद नसतोच, कारण की आता असं शेतामध्ये कोणी येऊन कलर बनवित नाही, काय नाही. आणि त्या काळीमध्ये मित्रांनो कसं होतं माहीत आहे का, असं प्रत्येकजण लहान लहान लेकरं आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये यायचो. हे असले हे फुलं समधे वेचायचे आणि जमा करायचे, घरी न्यायचं. एक दिवसानं अगोदरच रंगपंचमी उद्या म्हणता एक दिवसानं अगोदर यायचं आणि हे फुलं समधे वेचायचे. असा कलर नेऊन उकळामध्ये नाही तर खलबत्त्यामध्ये वाटून कलर मस्त बनवायचा आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करायची. खूप असं मित्रांनो, हे तुम्हाला झाड बघा किती फुलांनी भरलेलं आहे. फक्त बघू शकताय तुम्ही किती मस्त आहे, हो का, पाहू शकता. खूप मोठं झाड आहे. असं प्रत्येक गावामध्ये पळसाची झाडं असतात. म्हणलं चला तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवा म्हणून बनवलेला आहे मित्रांनो. तर इकडे बघू शकता हे ज्वारीचं वावर आहे ही, आणि ह्या साईडला आहे पळसाचं झाड, म्हणजे धुऱ्यावरच आहे. बघू शकताय तुम्ही किती मोठं आहे. असं हे तुम्हाला प्रत्येक गावामध्ये हे झाड दिसून येतं. पण म्हणलं खास तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ, आपल्या काही जुन्या गोष्टी ताज्या कराव्या म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा उद्देश मित्रांनो. तर व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा. बघू शकता प्रत्येक ठिकाणी असे हे तुम्हाला झाडं दिसू शकतात. आणि ह्या महिन्यातच रंगपंचमी असते म्हणून हा फुलांचा बहार बघू शकताय, कसा सजलेलं झाड आहे फुलांनी. असं हो काही प्रत्येक म्हणजे कुठलं लहान असेल झाड, कुठलं मोठं असेल, त्याच्यानुसार फुलं त्याला गच्च भरलेली असतात. पाहू शकता आता पुढे एक आहे ते झाड, बघू शकता कसे आहे झाडं. खूप असं ह्या महिन्यामध्ये कसं फुलांनी झाड भरलेलं असतं. बघू शकता किती मस्त झाडं, म्हणजे समद त्याचे पानं गळून गेलेले आहेत आणि फुलं तेवढी दिसत आहेत. पाहू शकता अशा प्रकारे. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटत राहू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.